11. तर इथं मात्र काशीखंड 11 साकरी अगर टीम ने टॉस नहीं जीता है, लेकिन टॉस जीता है श्रीदेव वेलनेश्वर टीम ने। पहले गेंदबाजी और पहली गेंद शानदार तरीके से, इस बार बेहतरीन स्ट्रोक बैकवर्ड स्कोर क्षेत्र में पहले टप्पे के साथ गेंद 4 रन दीजिए। गलत खाता ओपन किया है बल्लेबाज प्रज्योत ने, और बेहतरीन स्ट्रोक कैप में, लेकिन लॉन्ग ऑन मो खाली है और लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर गेंद 4 रन के लिए दूसरा बंदना तवज्जो। आठ आखिरी 4 बॉल शेष है इस फर्स्ट ओवर की। लगता है आज 6:30 होंगे। राजूदा, चलो ठीक है। नेक्स्ट बॉल, और इस बार क्रॉस बैट से खेला हुआ शॉट, इस बार लॉन्ग लेग के ऊपर 1 2 3 4 आ गया छवा ठोकम ठोक। मारतो जनता बल्ल्याचा ए नागना करायचा आपला आपल्यावरती हाताय देवाचा आरवी आहे राजा आला टीम संगती खेळणारा रडू नको भावा चिडू नको पडू नको भावा उचल अरे उचल बल्ला कर तू कल्ला मार आता सिक्सर। और लगातार 3 गेंदों के ऊपर 3 बाउंड्रीज आई है प्रज्योत के बल्ले से, वो भी ऑन साइड के ऊपर। और इस बार देखा सुदर्शन के गेंदबाजी की धार ढीली पड़ गई इस बल्लेबाज के सामने। चौथी बॉल प्रज्योत के लिए, और एक बार फिर से इस बार देखा जाए यह शॉट मिड विकेट के ऊपर फील्डर पंबल हुए और 2 रन इकट्ठा, 2 के साथ स्कोर 14 के घर में। 4 गेंदें खत्म हो गई, 2 गेंदें शेष। आखिरी 2 बॉल शेष है। श्रीदेव वेलनेश्वर ब टीम ने टॉस जीता है और गेंदबाजी करने का फैसला किया है। काशीखंड 11 साकरी अगर टीम ने एक मैच जीता है। 5वीं बॉल, और एक बार फिर से इस बार इस शॉट को खेला है गली के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा चुका है 15, और आखिरी बॉल शेष इस फर्स्ट ओवर की। और पकड़ो पकड़ो, ओ प्रथमेश ने कैच को लपकना ही चाहिए था, और जैसा समुद्र में भौरा मारता है उसी तरह से वो घूम गया था। ओवर की समाप्ति 16 रन विदाउट लॉस फर्स्ट ओवर के बाद। काशीखंड 11 साकरी अगर टीम का स्कोर है 30 गेंदों का खेल शेष है। मीटिंग मत लो, टीम मीटिंग मत लो।
हा छोटासा मुलगा बघा कसा मोबाईलवर बिझी आहे. पूर्वी काय होता, पूर्वी आम्हाला आजी गोष्टी सांगायच्या. एक होता कावळा आणि एक होती चिमणी. और मोबाइल के अंदर अब जय भीम कितने भोलेनाथ कितने आए हुए, छोटा भीम कितने आए हुए, छोटा मोगली आए हुए. टीम का स्कोर है 15, अब आपके 16 स्कोर है. एक विकेट अभी तक गिरी भी नहीं है. एक ओवर की समाप्ति के बाद और गेंदबाज आए हैं पुष्कर. कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर लेके दूसरा मैंडेटरी पावर पे 3 खिलाड़ी वन लाइन पे तैनात. लॉन्ग अप, लॉन्ग ऑन और डीप स्क्वायर लेग. और ये 4 है क्या? 4 है. लॉन्ग लेग के बाद 4 रन. उन्नीस को और टाइमिंग चुका है. कैच वोट कैच शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर. और इसी के साथ लगभग देखा जाए पहला झटका लग चुका है. यहाँ काशीगंज 11 टीम को स्कोर 10 लॉस ऑफ 1 विकेट. सफलता मिली पुष्कर को. सलमान भाई किधर गया है? फिर हमारा पानी नीचे गिर जाएगा. उन्नीस को नीचे सो गया है. विकास आए और हल्के हाथों से खेला है. मिडाप के क्षेत्र में शेर आया जंगल से बाहर. अब जाएगा हिरन का शिकार करने के लिए. ओ बहुत ही बढ़िया बॉल. तेजी से गेंद को फेंका था. गति का मिश्रण अच्छा था. आउटसाइड ऑफ स्टंप गेंद रखी है, शरीर से दूर. गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. और क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. डॉट गेंद की समाप्ति. टीम का स्कोर 21. काय झालं? और वो शॉट और पिक डिलीवरी. देखिए रडार में गेंद मिली क्या और प्लॉट के बाहर गई क्या. छब्बीस 26 26 स्कोर. सुंदर हवा छूटी हुई है. सभी दर्शक टकटके के साथ देख रहे. छोटे बच्चे भी मौजूद है इस प्रीमियर लीग को देखने के लिए. उन सभी छोटे बच्चों का हार्दिक हार्दिक स्वागत. पुष्कर शॉट डिलीवरी पुल कर दिया गेंद को. मिड विकेट के ऊपर गेंद चली गई. फील्डर मौजूद है वहां. मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल. सिंगल के साथ इस बार स्कोर 27. ओव्हर की समाप्ती. 2 षटकानंतर काशीखंड 11 संघाची धावसंख्या 27. एक गडी बाद 27. उर्वरित 24 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत बाकी आहे. ऐकूया सलमानच्या सुमधुर हातातून सुमधुर संगीत.
खारवी समाज क्रिकेट एसोसिएशन रत्नागिरी जिला अंतर्गत श्रीदेव वेलनेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 का यह खूबसूरत आयोजन नियोजन। तीसरा ओवर लेके गेंदबाज आए हैं देवर्ष देवर्ष गेंदबाजी करेंगे। सामने जो बल्लेबाज है विकास और प्रज्योत, ये जोड़ी प्रज्योत अच्छी पारी खेली है इस बार। यहां विकेट कीपर ना मुन्ना ना, ऐसा नहीं करने को। कैच विन द मैच क्रिकेट में कहते, जानबूझकर तुमने छोड़ी नहीं, इसका मैं इस्तकबाल करता हूं। कैच को पकड़ना चाहिए। जीवनदान बल्लेबाज को मिला और एक सिंगल के साथ स्कोर 28-28। विकेट कीपर माली साहब बहुत दूर है। और ये बॉडी के ऊपर टकरा गई। सिंगल चुराना कामयाब बनेंगे। विकेट कीपर बहुत दूर है और इस हालात में एक सिंगल स्कोर 29 के घर में 29। सलमान का चेहरा देखो कैसा टकाटक। नेक्स्ट बॉल देवर्ष की और शट के ऊपर जोरदार हिट कर दिया। डीप स्क्वायर के ऊपर गेंद चली गई है। खिलाड़ी तैनात है, बढ़िया से रक्षण, तारीफ करना पड़ेगी फील्डर की। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक और एक सिंगल के साथ स्कोर 30। 3 बॉल अभी तक शेष। इस तीसरे ओवर की 3 बॉल शेष। काशीखंड 11 संघाची धाव संख्या 30, एक गडी बाद 30। और ये उड़ाया और ये जाएगी हथेली में। व्हाट अद्भुत कैच। वाह बेटे, मौज कर दी मौज। बहुत ही बढ़िया हमारा रायगढ़ का आवाज दीपक पाटिल सर मिनिमम प्लस पे। रायगढ़ एसोसिएशन के हमारे सचिव वो भी इस बार हमारे साथ लाइव जुड़ चुके हैं। हम दीपक सर आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत। हम हैं वेलनेश्वर गुहागर रत्नागिरी में। चक्रवादल नहीं आएगा इधर हापुस सांबा। 30 स्कोर और जल्दी थोड़ा स्पीड अप कीजिए। शॉट डिलीवरी बैकफुट जाकर के इनको पुल कर दिया है। शॉट मिड विकेट खिलाड़ी और फंबल हो गए और इसी के साथ दूसरा होगा। रनआउट का हमने संभाल के 2 और ये तीसरा, मगर बैकअप के लिए खिलाड़ी है। 2 रन और 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 32 के घर में 32। और आखिरी गेंद शेष इस तीसरे ओवर की। मौली साहब के थोड़े से पैर थके हुए। अंतिम बॉल सुमित, बैट्समैन सुमित है और पीछे जाकर इस गेंद को खेल दिया है। लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने आए। बढ़िया से रक्षण श्रीदेव वेलनेश्वर टीम के फील्डर द्वारा और एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद 33 रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे काशीखंड 11 साखरी अगर टीम का स्कोर 3 षटक संपली गेली। 3 षटका मागे काशीखंड 11 संघाची धावसंख्या आहे ती 33, 2 गडी बाद 33। चला आता आपण जाऊया झोपेतून उठलेला हा मात्र वाहक ऐकूया सलमानचा आवाज।
आणि याच वेळी सलमानच्या पिताजी जो है त्यांनी सांगितलं, सलमान उठ, पावणे येऊनचा टाइम झालेला आहे. स्कोर 33. आखिरी 18 बॉल शेष, 3 ओवर का खेल शेष है और हम देख सकते हैं तो सुमित खेल रहे 3 पे और इस बार बल्लेबाज जो है विकास जो खेल रहे वो 9 पे खेल रहे. और सुमित इस बार स्ट्राइक के ऊपर है, जो व्यक्तिगत 3 पे खेल रहे और विकास व्यक्तिगत 9 पे खेल रहे. चौथे ओवर लेके आए. इस बार देखा जाए गेंदबाज पुष्कर, कोटे का दूसरा, पारी का चौथा. सुबह स्ट्राइक के ऊपर है. बढ़िया खूबसूरत तूफानी आयोजन नियोजन. शॉट पे डिलीवरी, मार खाएगा, मैंने कह दिया ना जा. कुल्फी फालूदा वाला गाड़ी के पास गए गेंद कहने के लिए हिम्मत है तो फालूदा 17 भेजो फुकट में. और इस बार पकड़ जाएंगे ऐसा लग रहा है. आउट. छक्का मारने के बाद गेंदबाज जब बल्लेबाज को वापस भेजता तो गेंदबाज की कॉलर टाइट होती है. काशीखंड 11 साकरी अगर टीम का ये तीसरा विकेट गिरता हुआ. प्रकाश ने बल्लेबाज. हल्के हाथों से ऑन साइड के ऊपर इस बार गेंद को उन्होंने दिशा दी, टर्न किया और एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 41 पे. आखिरी 3 बॉल शेष है इस चौथे ओवर की. काशीखंड 11 टीम का स्कोर 41, 3 विकेट के नुकसान पे. चौथे ओवर की 3 बॉल शेष. ऑफसाइड के ऊपर 2 खिलाड़ी है, ऑन साइड के ऊपर 2 खिलाड़ी दायरे के अंदर. और ये इस बीच खराब गेंद होगी, लेग स्टंप के बाहर है. कैप्टन इस बार देखा जाए मेरे हिसाब से यहाँ विकास स्ट्राइक के ऊपर है, जो व्यक्तिगत 9 पे खेल रहे. और टीम का स्कोर काशीखंड 11 टीम का स्कोर 42, नव संख्या 42. शॉर्ट डिलीवरी बैकफुट जाकर के उनको पंच किया था, लेकिन शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया. कोई रन लेने की गुंजाइश नहीं है. पुष्कर की इस बार देखा जाए वेरिएशन वाली गेंदबाजी चल रही है और टीम का स्कोर 42, 3 विकेट के नुकसान पे. उल्टा बल्ला चलाया, जोरदार हिट कर दिया, लेकिन क्या बाउंड्री जाएगी. और अंत में गेंद ने रास्ता नाप लिया डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. रिवर्स स्वीप का यह शानदार चौका. कमान सलमान. बॉल है, टाइमिंग ठीक ठाक नहीं है, नो मैंस लैंड में, सामने स्ट्रोक. इस बीच गेंद को उठाने के लॉन्ग ऑन खिलाड़ी आए और ये देखिए मगर 2 रन मिलेंगे इस बार. याद देखा जाए तो विकास को. और इस 2 रनों के साथ स्कोर है काशीखंड 11 टीम का 48, 3 विकेट के नुकसान पे.
4 ओव्हर के बाद काशीकडनं 11 साखरी अगर संघाची धावसंख्या आहे 48, 3 गडी बाद 48, 4 षटकानंतर उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण ऐकूया सलमान यांची सुमधुर ऑपरेटिंग. पांच जन है, देखता हूं कौन रोकता है. माली सर हम 8 जन टोटल हो जाएंगे आज. क्या राजा, सलमान के साथ हम 5 पांडव और सलमान के भाई और पिताजी, बड़ी फिल्म आ जाएगी आज. तो टाइम हो चुका है अभी, इस बार देखा जाए, लेकिन इस बार देखा जाए 48 लॉस ऑफ 3. 4 ओवर के बाद आखिरी 12 गेंदें शेष है और इस ओवर में कितने रन इकट्ठा आएंगे. श्रीदेव वेलनेश्वर बी टीम और उनके खिलाफ खेल रही काशीखंड 11 टीम. टॉस जीतकर श्रीदेव वेलनेश्वर टीम के कैप्टन ने बल्लेबाजी गेंदबाजी करने का फैसला और काशीखंड 11 टीम को निमंत्रण. 4 ओवर के बाद 48 3 विकेट के नुकसान पे आखिरी 12 बॉल शेष और बॉलर आए देवर्ष. देवर्ष के सामने प्रकाश है. ओ संयम घरात मजा है, हुरन के बीच के ऊपर जाते ही रहते हैं. वो बॉल बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी. जहां ये एरिया पकड़ो उस स्पॉट के ऊपर गेंद फेंको, कोई नहीं रन मिलेंगे. और इसी के साथ गेंद डॉट चली गई. टीम का स्कोर 48. देवर्ष की अगली बॉल प्रकाश के लिए राइट आर्म राउंड विकेट से, लेकिन ये गेंद खराब. अंपायर राजेंद्र जी घरत साफ कह रहे खराब. वाइड और वाइड +4 टोटल 5 बदौलत रन बन चुके. स्कोर हमारे बताएंगे आ चुके स्कोर बोर्ड के ऊपर. लगभग देखा जाए 53, काशीगंज टीम का स्कोर 53, लॉस ऑफ 3 विकेट. और हवा में लॉप कवर के ऊपर बेहतरीन स्ट्रोक फील्डर मौजूद है. अरे भाई साहब क्या कर रहे यार, कैचेस विन द मैचेस कहते हैं. मैं आज 6 दिन बोल रहा हूं. और इस बीच यहां सिंगल जरूर मिल चुका है. 54-54 पे स्कोर. हमारे मराठी के बेहतरीन कमेंटेटर संयम घरत इस बार लाइव है, जो इस बार प्रीमियर लीग को देख रहे, उनका हार्दिक स्वागत. और खराब गेंद, दिशाहीन भटकी गेंदबाजी चल रही है. स्कोर 55, 2 पंजे बोर्ड के ऊपर, मतलब 55. सीधे बल्ले से स्ट्रोक अच्छे आए थे. उल्टा चलाने का प्रयास किया, रिवर्स स्वीप अटेंड करने गए थे, स्विच हिट करने गए थे, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी. छक्मा दिया गेंदबाज ने. पचपन स्कोर, आखिरी 3 बॉल शेष. राइट आर्म राउंड विकेट से शॉट पे डिलीवरी, सामने स्ट्रोक
दोनों खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं। बॉल की जीत, फील्डर गियर, गेंद बाउंड्री पार, 4 रन ठोको सलमान भाई। शानदार, और इस बाउंड्री के बदौलत स्कोर 59 59 धाव संख्या 59। इस बार छोड़ दिया है लेकिन ये गेंद लाइन के अंदर से गई नहीं है। अभी देखिए एक बॉल शेष है, आखिरी गेंद शेष है। मालिक साहब गए थे राजादो को मिलने के लिए। आखिरी गेंद शेष है, अंतिम बॉल। और शॉट अच्छा है, ऑन साइड के ऊपर खेला हुआ, मिड स्टंप के ऊपर ये गेंद थी और इसी के साथ ये 2 रन इकट्ठा कर चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ आप देख सकते हैं तो काशीखंड 11 टीम का स्कोर है 61। इथं मात्र 5 षटक संपली गेलीत। 5 षटकामध्ये काशीखंड 11 संघाची धावसंख्या ती 61, 3 गडी बाद 61। उर्वरित 6 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत बाकी आहे। ऐकूया आपण सुमधुर संगीत। एकवीस धावांची दमदार पारी चालू आहे कॅप्टन विकास याची। पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये देवर्षच्या 6 आल्या, पुष्करच्या चौथ्या षटकामध्ये 11 आल्या आणि देवर्षच्या या षटकामध्ये 11 आल्या। विनंती असेल टीम मीटिंग जास्त घेऊ नका। आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग ओवर, डेथ ओवर, मराठी में इसे कहते हनामारी का ओवर। इस ओवर में गेंदबाज जो होते उनके ऊपर बल्लेबाज ज्यादा हमला करने के लिए तैयार होते, और देखना पड़ेगा इस बार गेंदबाज की गेंदबाजी कैसी होगी, बल्लेबाजों की बल्लेबाजी कैसी होगी। लेकिन एक साइड से कैप्टन विकास पूरी तरह से सेट होके इस 22 शॉट की पट्टी के ऊपर अपनी टीम के लिए एक संकट मोचन बन चुके और बेहतरीन तरीके से इस बार कातिलाना प्रदर्शन कर रहे हैं। तड़पदार और वजनदार पारी चल रही है। प्रणीत और बैकफुट जाकर पुल कर दिया है। इस बीच डिस्कर लेग के क्षेत्र में एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 62 62। आखिरी 5 बॉल शेष 6ठे ओव्हर की। उद्या मात्र सकाळी पहिला सामना श्री हनुमान वर्सेस राज योद्धा, सकाळी 9 वाजता सामना सुरू होईल। उद्या सकाळी दिवस 7वां। फुल टॉस दिया है लेकिन कैच मिलना असंभव है क्योंकि गेंद नो मैंस लैंड में गिर चुकी है। 2 रन इकट्ठा कर चुके हैं इस बार विकास। 2 के साथ काशीखंड 11 टीम का स्कोर 64 64। आखिरी 4 बॉल शेष, 3 विकेट के नुकसान पे। सुंदर हवा, अति सुंदर दर्शक, खारवी समाज प्रीमियर लीग का ये अभिमान, स्वाभिमान की प्रीमियर लीग, 24 कैरेट का असली सोने का आयोजन, अच्छी साउंड सिस्टम और हमारे इस मंच के ऊपर पूरे हमारे जो अतिथि बैठे हुए उन तमाम अतिथि और दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। चलते हैं मैदान के अंदर। वो इस बार देखिए थोड़ी सी जड़ पे डाली हुई गेंद थी पॉइंट के क्षेत्र में। गेंद बल्ले के इस बार देखा है निचले भाग के ऊपर लगी है। एक तो सिंगल चुराया 65 65। आखिरी 3 बॉल शेष। प्रणीत प्रणील
65 और ये नो बॉल है, तो अगली गेंद फ्री हिट की है। स्कोर 66 66, धाव संख्या 66, 3 गडी बाद 66 काशीखंड 11 संघाची ही स्थिती आहे। आखिरी मैच आज के दिन की। थोड़ा सा स्पीड अप कीजिए। पौने 6 बज चुके। ओ अच्छी बॉल। नहीं 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 नहीं, ये रन नहीं हो सकती। भाई साहब ये हाँ, विकेट कीपर के हाथ में गेंद गई। नया नियम आया है, नए नियम के साथ चलो। सबसे पहले विजय विकास ने क्रीज छोडी। मग अशी आठवण मला जुनी झाली, आमच्याकडे मात्र मांडवा बॉल अटकला होता, धावतेच होते ते नुसते, कानून नव्हतं ना त्यावेळी। असू द्या, अभी कानून के साथ चलो। नए नियम आ चुके क्रिकेट में और वो आईसीसी ने नियम लाया है, तो उस नियम का आपको पालन करना ही पड़ेगा, क्योंकि अंपायर को उस नियम का पालन करना पड़ता है और उसको कुछ सूचित भी किया उसने। और इस बार यहाँ पर वाइड गेंद ऑफ स्टंप के बाहर, खराब गेंद और स्कोर 67। आखिरी 2 बॉल शेष है। ऑफ स्टंप के जो लाइन हो जाती है वाइड की लाइन, उससे भी गेंद बाहर चली गई है। कुछ विकास इस बीच बातचीत कर रहे हैं प्रकाश से। प्रणील की अभी तक 2 गेंदें शेष इस ओवर की। काशीखंड 11 टीम का स्कोर 67, धाव संख्या 67। और इस बार और बल्ले का बेहतरीन हिस्सा लग चुका है जाकर के विकेटों के ऊपर, बल्ले का अंदरूनी किनारा। और इसी के साथ लगभग देखा जाए विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में 67 लॉस ऑफ 4। काशीखंड 11 टीम का स्कोर। प्रकाश बैक टू द डगआउट। आखिरी गेंद शेष 67। नए बल्लेबाज आए मचिंद्रा। अंतिम बॉल और शॉट डिलीवरी जरूर थी, कंधों के ऊपर चली गई। ओवर की समाप्ति। काशीखंड 11 टीम का स्कोर है 67। जीतने के लिए श्रीदेव वेल्डनेश्वर बी टीम को चाहिए 68, मतलब 68 रनों की जरूरत है। इनिंग खत्म हो गई है। इस बार देखा जाए यहां से एक बार विकास ने सुंदर पारी खेली अपनी टीम के लिए। कैप्टन ने, सर सेनापत ने अपनी टीम के लिए शानदार योगदान दिया, मगर उसे स्ट्राइक आखिरी ओवर तक नहीं मिली ज्यादा, इसीलिए स्कोर 67 पे रुका हुआ है। और 68 रन श्रीदेव वेल्डनेश्वर टीम को जीतने के लिए 68 रन चाहिए। इथे मात्र पहिली इनिंग संपली गेली आणि पहिल्या इनिंग मध्ये काशीखंड 11 संघाची धावसंख्या ती 67 आणि श्रीदेव वेल्डनेश्वर संघाला विजयासाठी 68 धावांची गरज आहे। विकासाची अगदी वाखणणे जोगाची फलंदाजी आपल्याला बघायला भेटली। त्यांनी मात्र धावा किती काढल्या नॉट आउट? हॅलो हॅलो
ही मॅच संपल्यानंतर वेळणेश्वर गावामधील सर्व प्रतिनिधी तसंच सर्व ग्रुप मेंबर हे थांबायचं आहे. उद्याच्या दिवसाचा ग्रुप आहेत विकी स्टार ग्रुप, किंग स्टार ग्रुप, एम स्टार ग्रुप, काळभैरव ग्रुप, काळभैरव काळभैरव ब ग्रुप, रुद्राक्ष भोले ग्रुप या सर्व ग्रुपने उद्याची व्यवस्था करायची आहे. धन्यवाद. 24 धावांची नाबाद पारी खेळली तो म्हणजे फलंदाज कॅप्टन विकासन. 67 धावा बोर्डावर लागल्यात काशीखंड इलेव्हन संघाच्या आणि श्रीदेव वेलणेश्वर संघापुढे 68 धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेळ दौडू नका. उद्या मात्र सकाळी 9 वाजता श्री हनुमान वर्सेस राज योद्धा अशी मॅच असेल. दिवस 7वा. हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. सुटायची नाही अशी बनवाबनवी नंतर आपला फिल्म होईल. 68 धावांची गरज. ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये नितेजी पंडित सर यांचा सुमधुर आवाज. आजच्या या दिवसातील खेळातील शेवटचं सत्र म्हणजे शेवटचे अगदी काही मिनिटं शिल्लक आहेत. आजचा खेळ संपेल. खरं तर पॉइंट टेबल कडे अगदी प्रकाश झोत टाकला जाईल, नजर टाकली जाईल पॉइंट टेबल्स वरती कोण असणार आहे. अगदी हा पहिल्या दिवशी ही स्पर्धा सुरू झाली. जवळजवळ पहिल्या दिवशी या स्पर्धेला 26 ते 27 हजार प्रेक्षकांनी थेट प्रक्षेपणातून ही स्पर्धा पाहिली. दुसरा दिवस 21,000, तिसरा दिवस 23,000, चौथा दिवस परत एकदा 21,000. म्हणजे जवळजवळ रत्नागिरी गुहागर मधून काही अंतरावरती असणारे सर्व चाहते आणि आज अगदी tenniscricket.in च्या माध्यमाने ही स्पर्धा 15,700हून अधिक लोक ही थेट प्रक्षेपणातून पाहत आहेत. तर त्या सर्व लाईव्ह प्रक्षेपणातून पाहणाऱ्या क्रीडा रसिकांचं मी खारवी समाज प्रीमियर लीग गुहागर रत्नागिरी अंतर्गत या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. या शेवटच्या सामन्यातील उर्वरित सत्राकडे जाऊया, जिकडे धावसंख्या असणार आहेत 68 श्रीदेव वेलणेश्वर टीमच्या समोर. अमीर अगदी त्याला रिक्वेस्ट असेल, कारण चेंडू प्रोव्हाइड प्रत्येकाकडे डिपार्टमेंट दिलंय, हे फक्त त्यानं पाहायचं आणि अगदी त्याच्याकडे
चला तर परत एकदा ज्या ठिकाणी 36 चेंडू 68 धावांचं आव्हान पार करता येईल का? सलामीची जोडी मैदानात येताना दिसतोय. सलामीवीर श्रीदेव वेळणेश्वर संघाकडून स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय. नाव आहे स्ट्राईक एंड कडे देवर्ष आणि नॉन स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय प्रथमेश. गेल्या वेळेला प्रथमेश आणि व्यंकटेश सलामीसाठी आले होते. आता कुठेतरी मात्र श्रीदेव वेळणेश्वर संघानं गोलंदाजी मार्कवर काशीखंड 11 साखरी आगर या टीम कडून गोलंदाज येतोय. एक संथ गतीचा गोलंदाज. प्रकाश गोलंदाजी मार्क वरती. प्रकाश अतिशय संत गतीचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न निश्चित झाला. मात्र एक धावसंख्या होऊ शकत होती परंतु नाही, जोखीम घ्यायची नाही कारण संपूर्ण धुरा हे अगदी दुर्वेश आणि त्याचबरोबर प्रथमेश यांच्यावरती आहे. फंबल होतोय काशीखंड 11 संघाचा क्षेत्ररक्षक. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येबरोबरच या संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं जातोय. देवर्ष मात्र खेळतोय 2 या धावसंख्येवरती आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2च्या घरात. उद्या सुद्धा 7वा दिवस असेल. परत एकदा 7व्या दिवसातील अतिशय सुरेख उंची जास्त लांबी कमी अप्रतिम झेल टिपला गेला. परतावा लागेल मात्र 3ऱ्या चेंडूवरती या फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन. अगदी आकाशात नेमका किती उंच चेंडू उडलाय पाहिल्यानंतर अगदी आकाशामध्ये तो चेंडू दिसत नव्हता परंतु तो चेंडू आपल्या कॅमेऱ्याच्या कव्हरेज मध्ये आणण्याचं काम आमचा साहिल करतोय. सूत्रांकडून समजलं की हा साहिल माझ्या tenniscricket.in मधून अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुद्धा सामने कैक वेळेला चित्रीकरण केलंय. त्यातील अगदी 3ऱ्या क्रमांकावरती हा कॅमेरामन आहे ज्याचं नाव आहे साहिल, जो पालघर वरून बिलॉंग करतोय. अगदी मुंबईमध्ये पावसाळी ज्या ज्या चेंडूवरती खेळलं जातोय तो चेंडू अगदी या ग्रे अशा निळसर करड्या रंगातील ढगांमध्ये दिसू शकत नाही. त्या चेंडूला सुद्धा अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या कोनात कैद करण्याचा प्रयत्न. ही कुसर आहे, ही कला कुसर आहे त्या साहिलची. खरं तर त्या साहिलचंही कौतुक आहे कॉम्बॉक्स कडून. परत एकदा जाऊया मैदानाकडे जिथं 3 चेंडू संपले गेले आणि 3 चेंडूंमध्ये 1 सफलता प्राप्त झाली आणि धावसंख्या प्राप्त झाल्या ते अगदी 2. राजेश ऑन ट्रॅक फलंदाजी मार्क वरती. ओ अतिशय सुरेख लेफ्ट आर्म राऊंड विकेट न मारा. पंचांच्या अगदी डाव्या हातानं मारा करतोय. अशा वेळेला मात्र या गोलंदाजीचा ओघ ऑफ स्टिक कडून लेग स्टिक कडे असेल कारण उजवा हाताचा गोलंदाज आहे त्याला मात्र समजलं जात नाही. सरळ चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. अजूनही जवळ 66 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा उंचावर मारलेला चेंडू काय होतोय क्षेत्ररक्षक थोडासा फंबल निश्चित होतोय. पलून काढल्या 2 धावसंख्या वधारल्या गेल्या 2. या 2 धावसंख्येनं मात्र धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 2. राजेशनं स्वतःच वैयक्तिक 2 या धावसंख्येनं खातं उघडलं. आम्हाला उदात्त भावनेतून दिलेल्या ट्रॉफीज असतील म्हणजे कालभैरव ग्रुप ए, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी जी टी शर्ट आहे ती विष्णू वासावे कुणाल वासावे यांच्याकडून दिली जातोय. ऑफ स्टिक अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवलेला चेंडू परत एकदा त्या रकान्यामध्ये 2 म्हणजे पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू 2 आणि आता अंतिम चेंडूवरती सुद्धा 2 धावसंख्या होत आहेत 6च्या घरामध्ये. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 1-6 श्रीदेव वेळणेश्वर. प्रगतीपथावरती कोण घेऊन येणार निश्चितच मला वाटतं चेंडू विकासच्या हातात असावा. विकासनं काशीखंड 11 टीम मधून खेळताना पहिल्या सामन्यामध्ये एक छानसा खेळ केला परंतु उत्तरार्धामध्ये जेव्हा विकास मात्र
बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवरती मात्र येणाऱ्या खेळाडूंनी मग तो वैभव असेल, त्याच्यानंतर काही खेळाडू आले. वैभवच्या सुद्धा बॅटला सुर्ग बसला होता. आपण पाहू शकाल ज्या वैभवच्या डोक्यावरती अगदी लाईट ऑरेंज कलरची कॅप आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे गलीच्या दिशेनं वैभव. दुसरं षटक आहे पॉवर प्ले मध्ये. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक. विकास धावपट्टीवरती अगदी त्या बॅटचा वत्र आवाज येतोय. इंडियन क्रिकेट टीम मध्ये प्रवीण आमरे, अगदी याच्या बॅटचा आवाज, विकेट्स मध्ये असणारे मायक्रोफोन आणि त्याच्यातून आवाज अगदी टक 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 अशा प्रकारचा आवाज टेलिव्हिजन वरती ऐकायला मिळायचा. तिथं मात्र एक धावसंख्या पलून निर्धाव चेंडूची एक धावसंख्या पलून काढली. अतिशय सुरेख सरळताना खेळण्याचा प्रयत्न, सेट हिट केला जोरात. इथं मात्र एक धावसंख्या पूर्ण होतोय. दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण होते. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 9च्या घरात. 1 बाद 9. अगदी पहिली सुद्धा आपल्या बॅट मधून 1 धावसंख्या आली. त्याच्यानंतर परत एकदा 2 धावसंख्या धावपटालावरती वाढल्या गेल्या, वधारल्या गेल्या. विकास शॉर्ट फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं, उंची जास्त लांबी कमी आहे. पलून काढल्या 1, परत एकदा 2. या 2 धावसंख्या पलून काढतायत. 2 धावसंख्या बरोबर आता मात्र दुहेरी अंक स्कोर बोर्ड वरती दिसू लागलं. 1 दशक आणि 1 11च्या घरात. 1 बाद 11 स्कोर बोर्ड वरती मात्र आमचे 3 एक्के. उद्याचा 7वा दिवस श्री हनुमान विपक्ष राजे योद्धा. दुसरा सामना असेल काशीखंड 11 जय मल्हार. तिसरा राजे योद्धा श्रीदेव वेळणेश्वर. चौथा सामना जय मल्हार श्री हनुमान. 5वा सामना काशीखंड 11 विरुद्ध राजे योद्धा. आणि शेवटचा 6वा सामना असेल श्रीदेव वेळणेश्वर बी विपक्ष श्री हनुमान. या वेळेला मात्र नो चेंडू अवांतर चेंडू स्वैर मारा घोषित केला. सफल होण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु इथं मात्र चेंडू सरळ धावपट्टीच्या अगदी मर्यादेच्या बाहेर टाकल्यामुळे याला अवांतर घोषित केलं जातोय. एक मुभा दिली जाईल, फ्री हिट असेल. म्हणजे या चेंडूवरती प्रहार केला तर झेल किंवा त्रिफळाची सुद्धा बाद होऊ शकत नाही. परत एकदा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न असेल. उलटो चेंडूचा खरपूस समाचार घेता आला नाही. परत एकदा 2 2 2 2 2 धावसंख्या वधारताना दिसतोय. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात. 14 धावसंख्या धावपटालावरती आहे. परत एकदा ज्या ग्रुपचं अनाउन्समेंट केलंय त्या ग्रुपनं आजच्या उद्याच्या नियोजनासाठी सर्वांनी थांबायचं आहे. गेट समोर अगदी आपण पाहू शकाल गेटवरती असणारे 2 ध्वज. एक KPLचा तर दुसरा हिंदवी स्वराज्याच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या माझ्या राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा भगवा ध्वज दिसतो. अतिशय सुरेख. परत एकदा 2 धावसंख्या पलून काढल्या. निश्चितच 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या परत एकदा वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 16 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. विकास जाकर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. गोलंदाजीतून यश प्राप्त होईल का? अतिशय सुरेख रिव्हर्स बॅटन करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातोय 4 धावांसाठी. खणखणी 14. चला लगेचच आपण तिसरा षटक कोण घेऊन येणार प्रगती पथावरती. तिसऱ्या षटकाला अगदी घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज. तोपर्यंत जाऊया आपण पाहू शकाल की आतापर्यंत झालेल्या या खेळामधून जर आपण बघितलं तर खेळ उत्तम होतोय. मात्र त्याच्यासाठी परत एकदा शॉर्ट मीटिंग नसावी. काशीखंड 11 हॅलो हॅलो
गावातील सर्व ग्रुपनी कुठेही जायचं नाही आहे. मॅच संपल्यानंतर इथे थांबायचं आहे. उद्या आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी वाडदाईमध्ये जायचं आहे, तर कोणी जाऊ नये. सूचना संपली. वळतोय मैदानाकडे. तिसरा षटक कोण घेऊन येतोय? खर तर दररोजच या वेळेत खेळ संपला जातोय. 6:07 होत आहेत. अजूनही आपल्याला 4 षटक फेकायचे, 24 चेंडू. नवीन आलेला गोलंदाजी मार्क वरती नाव आहे पंकज. पंचांच्या कोणत्या दिशेनं गोलंदाजी करेल पाहायला मिळेल. श्रीदेव वेळणेश्वर संघाकडून असणारा फलंदाजी ट्रॅक वरती आहे राजेश आणि प्रथमेश मात्र सलामीला आलाय. अजूनपर्यंत प्रथमेशला सूर गबसलं नाही. प्रथमेश आतापर्यंत एकच चेंडू फेस झाला, एक धावसंख्या काढली आणि अगदी दुसरी धावसंख्या. राजेश मात्र फलंदाजी मार्क वरती 1 डाऊन साठी आला. त्यांनी 0-2-2-2-2-2-2-1-2-4 अशा धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. राजेश उजवा ठरला 1 डाऊन साठी आलेला. अजूनही आपल्या बॅट मधून प्रथमेशला काहीसा अवतार घ्यावा लागेल, काहीस योगदान द्यावं लागेल, कारण पल्लाही तेवढंच दूर आहे. उर्वरित राहिलेत 46 धावा आणि चेंडू आहेत शिल्लक 24. हो, या बॉलला बॅटला मात्र चाटून येणारा चेंडू निश्चित जातोय. विकासच्या हातामध्ये हा चेंडू थांबतोय. यावरती मात्र झेलबाजी. या ठिकाणी अगदी प्रसारित केलं. परत एकदा त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज असेल पुष्कर. या पुष्करनं गेल्या सामन्यामध्ये एक छानसा खेळ दाखवला. तोच पुष्कर ग्लव्स परिधान करून टेनिस क्रिकेटमध्ये आता काही मोठमोठ्या खेळाडूंना एक ग्रिप मिळतोय. आणि इथं मात्र अतिशय सुरेख मारलेला चेंडू. या पुष्करच्या अगदी स्ट्रॉंग झोन कडे चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धावसंख्या सहजगत्या 2 धावसंख्या प्राप्त झाल्या. धावसंख्या डबल दुरीच्या स्वरूपामध्ये 22च्या घरात. षटक होत आहेत 2.2. विकेट फॉलोअप होत आहेत 2. उद्याचा लीग मॅचेसचा अंतिम दिवस असेल, ज्याच्यामध्ये निश्चित परत एकदा 2 संघ मिळतील आपल्याला सुपर 8 साठी, टॉप 8 साठी. स्ट्रेट हिट केलं. लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरामध्ये 2 बाद 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसरं षटक घेऊन आला ज्याचं नाव आहे पंकज. पंकजनं आतापर्यंत 3 चेंडू फेकले. एक सफलता प्राप्त केली खरी, परंतु त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूंवरती 2 आणि 1. आता मात्र फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय राजेश, याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. बाकीच्या सर्व 2-2-2-2 अशा धावसंख्या तोच राजेश. परत एकदा मारलेला चेंडू. एक तर धाव निश्चितच होईल. ज्याच्या धावाच्या अगदी नावाच्या समोर परत एकदा निश्चित 2 धावसंख्या होत आहेत का? हो, परत एकदा 2. आतापर्यंत 8 वेळा 2 धावसंख्या म्हणजे 2 दुहेरी 16 धावसंख्या. दुहेरी 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 या अंकानं कमावताना दिसतोय. अतिशय सुरेख. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक या वेळेला मात्र थांबला. झेल नाही, परंतु अगदी पहिल्या टप्प्यावरती चेंडू घेता येईल का? आणि इथं मात्र परत एकदा 2 धावसंख्या पूर्ण केल्या. या 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या होत आहेत 27च्या घरात 27. पुढचा चेंडू पंकजचा, राजेश साठी, सलामीचा 1 डाऊन साठी आलेला राजेश. थोडासा फसवण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी इथं 2 धावसंख्या परत एकदा पूर्ण होत आहेत. आणि जर गुणपटलावरती बघितलं तर 2 अंक जास्तीत जास्त. आणि मात्र आता परत एकदा 8च्या स्वरूपामध्ये दुहेरी अंक गोला करतोय.
षटक संपली जात आहेत 3. 2 बाद धावसंख्या धावपटलावरती 29. डीजे सपनाने आईली माय माझी चेंडू 39 धावा. आव्हान तसं फार लांब लचक आहे, परंतु तिथं मात्र असणार आहे राजेश आणि त्याचबरोबर पुष्कर. पुष्करच्या बॅटचा तोंड उघडला गेला. पुष्करच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले तर समीकरण जवळ येईल, परंतु जर आणि तरला इथं थारा दिला जाणार नाही, कारण गोलंदाजी ट्रॅकवरती, बॉलिंग ट्रॅकवरती नवीन येणारा गोलंदाज कोण असेल पाहायला मिळेल तो काशीखंड 11 संघाकडून. निश्चित एक अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू असेल प्रकाश. आयकॉन खेळाडू यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती येईल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, एक सफलता प्राप्त करून 6 धावसंख्या फक्त दिल्या होत्या, तोच प्रकाश मात्र येतोय. विजय संपादन करताना 18 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजेच श्रीदेव वेळणेश्वर संघाला. पुष्कर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. खरं तर आयकॉन मधून खेळणारे खेळाडू एकमेकांसोबत टक्कर देताना अगदी कसोटी पणाला लावताना दिसत आहेत. एक धावसंख्या पलून काढली, परत एकदा 2, म्हणजे 18च्या अगदी या चेंडूवरती 2च्या सरासरीने जरी वाटचाल केली, 1-2 फटके मोठे असले की विजय सहजगत्या संपादन करता येईल. परंतु पाहायचं आहे कोणत्याही क्षणी काय बिघडू शकेल, कारण संपूर्ण संघाची सध्या मदार आहे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेले राजेश आणि पुष्कर वरती. फलंदाजी ट्रॅक वरती पुष्कर, प्रकाश एक संथ गतीचा गोलंदाज. इथं जोरदार अपील केला, अपील मात्र क्वालिफाईड पंचानं फेटाळला. विशिष्ट उंची घेतली, पुष्करला जखडून ठेवलं प्रकाशनं थांबविलं पुष्करला. फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फटक्यामध्ये चेंडू काही आला नाही आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक दुसरा अप्रतिम गोलंदाजीचा नजाराना, वाखाणण्या जो गोलंदाजीचा नमुना प्रकाशच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. आतापर्यंत दुसरं षटक हाताळतोय वैयक्तिक कोट्यातील आणि सांघिक कोट्यातील 4थं. काहीसा कान मंत्र दिला राजेशनं. आपल्याला क्रमक पवित्रा अवलंबावा लागेल, कारण 15 चेंडू 37 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 15-37 अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न काय होतोय. पहिला टप्प्यावरती चेंडू निश्चित, परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर कणकणीत चौकार. चेंडू 37 धावांची आवश्यकता असेल, 14 चेंडू 37 धावा आणि इथं मात्र अजूनही गोलंदाजी मार्क वरती प्रकाश आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि या सांघिक कोट्यातील 4थ्या षटकातील 5वा चेंडू फेकेल प्रकाश. सेकंड लास्ट 33. चौदा चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. बॅटची अप्पर एज निश्चित पकडला जाईल झेल. इथं परतावं लागेल या पुष्करला. बॅक टू पॅव्हेलियन.
18 आतापर्यंत आपण बघितलं तर 3 विकेट फॉलोअप झाले धावसंख्या जमा करताना. ज्या धावसंख्या आहेत धावपटलावरती 35, अजूनही 33 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 13 चेंडू अजून शिल्लक असतील. शेवटचा चेंडू असावा या कोट्यातील प्रकारच्या. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन आला. पहिला षटक उत्तम फेकला होता ज्यानं 6 धावसंख्या दिल्या. याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज चैतन्य. फलंदाजी मार्क वरती आहे चैतन्य. नॉन स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय राजेश. ज्या राजेशच्या बॅटला सूर गवसलाय, ज्याच्या बॅट मधून चौकार आणि दुहेरी धावसंख्या जमा झाल्यात. परंतु प्रकाश सारखा मातब्बर एक जमेची बाजू आहे. अगदी का एक चांगले खेळाडू. इथं मात्र अतिशय सुरेख चेंडूची सांगता होतोय. षटक संपला जातोय. आतापर्यंत षटक संपली गेली 4 आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये 3/35. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील 5वं षटक हाताळण्यासाठी आलाय विकास. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर गलीच्या दिशेनं हे वैभव. या ठिकाणी जर बघितलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. दुसरीकडे बघितलं तर लॉंग ऑनच्या दिशेनं, लॉंग ऑफच्या दिशेनं, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आणि पॉइंटच्या दिशेनं अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं तर मिडॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. नाव आहे विकास. वैयक्तिक दुसरं. आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्र निवडला जाणार. 4 धावांसाठी खणखणीत आला पण बाउन्स बाउंड्री. धावसंख्या धावपटलावरती आहे. 5वं षटक घेऊन आला विकास. विकासनं आखूट टप्प्याचा चेंडू टाकला. एक विशिष्ट टप्प्यावरती चेंडू टाकला. मनगटाच्या साह्याने ताकदीचा वापर केला. चेंडू पाठवला कॉम बॉक्स कडे, डीजे बॉक्स कडे, अगदी त्या साऊंड कक्षाकडे, डीजे कक्षाकडे. 4 धावांसाठी चौकार. वैयक्तिक पहिलं, दुसरं आणि सांघिक 5वं षटक. आता येऊन समीकरण थांबलंय. 11 चेंडू 29. परत एकदा अतिशय सुरेख मोठा फटका. काय होणार? टिपला जाईल का झेल? तर ते शेवटी 1 पलून काढल्या. परत एकदा 2. आउटफील्ड खराब आणि त्या कारणानं अगदी हे एवढे मोठे ताकदीचे फटके सहजगत्या बाहेर जाऊ शकतील. परंतु तिथं मात्र आपण त्या आउटफील्ड खराब असल्या कारणानं चेंडू आडला जातोय. 2 धावा संख्या पूर्ण केल्या. परत एकदा पुढचा चेंडू विकास टू राजेश. परत एकदा अतिशय सुरेख स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू अलगद जमिनीला गुदगुल्या करत येणारा हा चेंडू. इथं मात्र 1 धाव संख्या पूर्ण झाली. 1 धाव संख्येवरच समाधान मानावं लागतोय. धावसंख्या धावपटलावरती 42 च्या घरामध्ये. 25 धावांची आवश्यकता. 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अतिशय सुरेख शॉर्ट पुल टॉस चेंडू होता. पददालित्य नाही.
चैतन्य मात्र या वेळेला एकच धावसंख्या पूर्ण करतोय. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का निश्चित नाही, कारण स्ट्राईक एंड आपल्याकडे ठेवायची आहे राजेशला. राजेशच्या बॅटनं करामत दाखवली तर इथं श्रीदेव वेळणेश्वर संघ परत एकदा बॅकअप करेल, कम बॅक करेल आपल्या या सामन्यामध्ये. तोच राजेश फलंदाजी मार्कवरती सज्ज. वैयक्तिक लांब लचक स्कोर बोर्ड वरती ज्याचा स्कोर आहे तोच राजेश. विकासच्या या चेंडूचा अतिशय सुरेख ऑफस्टिक वरती चेंडू टाकतोय. हा अनुभव आहे क्रिकेटच्या मैदानावरचा असणारा अनुभव बोलू लागला विकासचा. फलंदाज स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्र निवडतोय. अशा वेळेला आपल्याला गोलंदाजी अगदी कुठं करायची आहे ती अगदी आपल्याला विकास कडून पाहायला मिळतोय. तोच विकास फलंदाजी मार्कवर सज्ज असणारा राजेशला गोलंदाजी करताना दिसतोय. आपल्या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू लास्ट टू गो. या बल्लेला मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 44च्या घरात 44. 44 धावसंख्या धावपटलावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील 5वं षटक हाताळतोय विकास. ज्याच्या भावानं KPL सीझन 4 या मैदानावरती गाजवलं नाव आहे आकाश जाकर. 84 धावांची पारी 23 चेंडूंमध्ये खेळला. त्याच्यामध्ये 2 षटकारांच्या हॅट्रिक लगावल्या. आपल्यालाही काहीतरी करावं लागेल. पददालित्य निश्चित होतं, परंतु राजेशला परतावं लागेल. बॅक टू फॅमिली. क्या बात. पावसकर साठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु इथं मात्र समीकरण थांबलंय. 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार हा मोठा फटका घेणं अपेक्षित आहे. परत एकदा काशीखंड 11 आणि त्याचबरोबर क्वालिफाईड पंच ऑफिशियल अंपायरना विनंती असेल की आपण त्यांना वारंवार सूचना द्यायच्या. शॉर्ट मीटिंग प्रत्येक चेंडूवरती अगदी काशीखंड 11 संघाची आहे. आपल्याला अगदी वारंवार त्या सूचना दिल्या जाणार नाहीत, कारण षटक संपली गेली 5. खर तर क्रिकेट खेळणारे खेळाडू हे मैदानामध्ये उत्तम प्रामाणिक खेळाडू वृत्तीनं खेळतायत, परंतु त्यांना अगदी प्रोत्साहित करण्यासाठी, मग एखादी चुकीची गोष्ट जरी असेल तरी त्याला प्रोत्साहित करण्यासाठी अनेक मैदानाच्या बाहेरून आवाज देतात. त्या वेळेला पहिल्या चेंडूचा काटमाळ झाला, सोडून दिला चेंडू असं वाटलं. अवांतर होईल का, परंतु निश्चित नाही. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्या स्थितीमध्ये धावसंख्या धावपटलावरती 44. 5 चेंडू 24 धावा. गोलंदाज अधिनाथ सकल सिद्धांचा असं म्हटलं जातोय. या बॉलला मात्र निश्चित अधिनाथचा हा अवांतर चेंडू. स्वैर मारा. रायझिंग स्टार आहे अधिनाथ, उगवता तारा आहे गुहागर रत्नागिरी मधील. आणि इथं मात्र या अधिनाथचा पहिला चेंडू उत्तम, दुसरा चेंडू मात्र अवांतर, तिसरा चेंडू निर्णायक, दुसरा चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. दुसरा चेंडू बॅक टू बॅक चैतन्य याला मात्र मिस करताना दिसतोय अधिनाथ. वयाच्या मर्यादेचा जर विचार केला तर अधिनाथ हा एक रायझिंग स्टार, उगवता तारा, चैतन्य सारख्या अनुभवी खेळाडूला गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 अस्त्र फेकले. हो अप्रतिम व्हेरिएशन, बदल बदल आणि बदल पाहायला मिळतोय. गोलंदाजीला बघा स्पेस कमी दिला, चेंडू अगदी संत गतीनं या धावपट्टीवरती फेकला. इथं फंबल झाला, फलंदाज सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव.
या षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू. आदिनाथ अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू जाईल का? निश्चितच सीमारेषेलगत अडवला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप घालतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येनं धावसंख्या धावपटलावरती लागली 46च्या घरात. या कोट्यातील पाचवा चेंडू सेकंड लास्ट टू गो. पाचवा चेंडू सेकंड लास्ट टू गो. एक अवांतर फेकला गेला. आदिनाथ टू लहू. अतिशय सुरेख मारलेला चेंडू निश्चित पकडला जाईल. झेल सोप्पा झेल हातात घेतला. लहूला परतावं लागेल. मध्ये 22 धावांच्या आवश्यकता निर्णायक विजयासाठी. लांब पल्ला आहे. सामन्यामध्ये औपचारिकता आहे असं समजून मात्र डगआउट मधून आपण पाहू शकाल अनेक चाहते मात्र प्रस्थान करू लागले. कुठेही जायचं नाही, सर्व ग्रुपनं थांबायचं आहे, कारण उद्याच्या नियोजनाबद्दल आपल्याशी प्रमुख आयोजक काही संवाद साधतील. जाऊया मैदानाकडे जिथं सामना आहे काशीखंड 11 विपक्ष श्रीदेव वेळणेश्वर. श्रीदेव वेळणेश्वर बी संघापुढे आव्हान मात्र मोठं होतं. ते पेलताना दमछाक झाली. आता समीकरण राहून येऊन राहिलंय. एक चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आदिनाथ टू श्रमिक. त्रिफळाचेत आदिनाथ कमबॅक केला आपल्या सामन्यामध्ये. उगवत्या ताऱ्यानं उखडल्या या श्रमिक झाला बॅक टू पॅव्हेलियन. संघाला परत एकदा उद्यासाठी शुभेच्छा. चला या सामन्याचा सामनावीरचा किताब लगेचच घेण्यासाठी यायचा आहे. ऑफिशियल पंच अगदी बेल्स उतरवत आहेत आपल्या विकेट्सवरील आणि त्याच्यानंतर या सामन्याची आजच्या दिवसाच्या खेळाची समाप्ती जाहीर करतात. जाऊया ज्याकडे कॉम्बॉक्स कडे आपण कॉम्बॉक्स कडून अतिथी कक्षाकडे जिथे दिला जाईल आजच्या या शेवटच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट होतोय मॅन ऑफ द मॅच. नाव आहे विकास दातकर. नाव ज्याच्या नावाप्रमाणे उत्तम कामगिरी केली. विकास दातकर 24 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या 15 चेंडूंमध्ये आणि गोलंदाजी करताना मात्र ज्याच्याकडे एक सफलता प्राप्त केली गेली तो ठरला या अंतिम सामन्याचा सामनावीर. वेलकम, स्वागत आहे विकास, मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो. गावातील सर्व ग्रुपने आपल्याला ग्राउंडची साफसफाई करायची आहे, तर कोणीही जाऊ नये. अगदी पाहू शकाल आपण या वेळेला पॉइंट टेबल कडे लक्ष द्या. या आजच्या सी पोल डी पोल मधील सध्या रँक 1 वरती आहे जय मल्हार. 2 सामने खेळली, दोन्ही सामने ही टीम जिंकलेली आहे. ज्यांच्याकडे पॉइंट्स आहेत 4 आणि ज्यांचा नेट रन रेट आहे 4.4141, 4.141. तदनंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे काशीखंड 11 जे 2 सामने केले, 1 सामना जिंकली, 1 सामना परास्त झालेली, पराभव पत्करलाय. त्यांच्याकडे पॉइंट्स आहेत 2. त्यांचा नेट रन रेट आहे 1.583. तिसऱ्या क्रमांकावरती आहे श्री हनुमान कुडली आणि या मात्र टीमनं 1 सामना खेळला, 1 सामना जिंकलाय. कोणत्याही प्रकारचे मात्र यांच्याकडे पॉइंट्स आहेत 2. इथं मात्र 0.333 अशा प्रकारचं नेट रन रेट आहे. चौथ्या क्रमांकावरती आहे यजमान टीम श्रीदेव वेळणेश्वर ब. 2 सामने खेळली, दोनही सामने हरलेले आहे. ज्यांच्याकडे गुण आहेत 0 आणि ज्यांचा नेट रन रेट आहे -3.538. 5व्या क्रमांकावरती डी पोल मधील टीम आहे राजे योद्धा पुरणगड. 1 मॅच खेळली, 1 मॅच लॉस झाली, ती लॉस झाली. ज्यांच्याकडे 0 पॉइंट्स आहेत आणि अगदी नेट रन रेट आहे -4.167. तर चला जाऊया उद्याच्या खेळाकडे. उद्या आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल ती श्री हनुमान आणि योद्धा. मॅन ऑफ द मॅच विकास.
विकास दातकर मी विनंती करतोय आपल्या मॅन ऑफ द मॅचचा ठिकाणी स्वीकारला जाईल. वेल प्लेट खूप